सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली शहर विकासाचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला आहे। या आराखड्याला शहरवासियांचा तीव्र विरोध आहे, त्यामुळे हा आराखडा रद्द करण्यात यावा, आराखड्याला स्थगिती मिळावी, आराखड्यावर नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ मिळावे असे ठराव नगरपंचायतीने घेतले आहेत। यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर काय म्हणाले आहेत ते पाहूया। कणकवली शहर विकास प्रारूप आराखडा 26 फेब्रुवारी 2026 ला कणकवली नगरपंचायतमध्ये प्रसिद्ध झाला आणि 30 दिवसाची मुदत त्या निमित्तानं सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना याबाबतच्या हरकती घ्यायच्या आहेत, आक्षेप घ्यायचे आहेत, ज्यांना काही सूचना करायच्या आहेत, तर त्याबाबत 30 दिवसाची मुदत देण्यात आली होती। ही 30 दिवसाची मुदत ही येणाऱ्या 27 मार्चला त्या ठिकाणी पूर्ण होते आणि या 27 मार्चला आज तारीख 25, 2 दिवसाचा अवधी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे। उद्या रामनवमी आहे, सुट्टी आहे आणि 27 तारीख ही अखेरची 30 दिवसाच्या मुदतीतली वेळ आहे। तरी मी माझ्या कणकवली शहरातल्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण या 2 दिवसामध्ये ज्या या विकास प्रारूप आराखड्याच्या संदर्भामध्ये हरकती असतील त्या सगळ्या हरकती लेखी स्वरूपामध्ये नगररचनाकार कार्यालय ओरस, नगराध्यक्ष कणकवली आणि मुख्याधिकारी कणकवली यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी रीतसर ती हरकत, ती सूचना किंवा तशा प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी नोंदवावे। प्रत्येक शेतकऱ्याचं जे काही म्हणणं आहे ते त्या ठिकाणी लेखी स्वरूपात त्यांनी द्यावं। खरं तर या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राज्य शासनाकडे सन्माननीय मंत्री नगरविकास एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे याबाबत आम्ही पत्रव्यवहार केलेला होता आणि 2 महिन्याची मुदतवाढ ही त्याला मिळावी अशा प्रकारची मागणी केलेली होती। कारण हे जेव्हा प्रसिद्ध झालं विकास प्रारूप आराखडा तेव्हा भूमी अभिलेखचा संप या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये सुरू होता आणि जी कागदपत्र हरकती घेण्याकरता लागणार होती ती त्या ठिकाणी तातडीनं मिळत नव्हती। म्हणजे नगररचना विभागाची पत्र असतील, भाग नकाशा असेल, नगररचना नकाशा असतील, ही जी काही सगळी कागदपत्र आहेत ही कागदपत्र त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे आम्ही ही मुदतवाढ सरकारकडे मांडलेली आहे। कदाचित 27 तारीखपर्यंत आमची अपेक्षा आहे, कदाचित ती मुदतवाढ मिळेल। पण जरी मुदतवाढ मिळत नसली तरी 2 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत। या 2 दिवसामध्ये आजचा मिळून 2 दिवस शिल्लक आहेत। या 2 दिवसामध्ये या तक्रारी रीतसर नगरपालिकेच्या स्तरावर द्याव्या। आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आमच्या नगरपालिकेमध्ये जवळजवळ 120 ते 150 तक्रारी ह्या लेखी स्वरूपात सार्वजनिक आणि व्यक्तिगत अशा प्रकारच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत। 70 ते 100 तक्रारी ह्या नगररचना कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत जमा झालेल्या आहेत। अजूनही या 2-3 दिवसामध्ये काही तक्रारी त्या ठिकाणी येतील। खरं तर 1999चा DP प्लान म्हणजे विकास प्रारूप आराखडा शहराचा आणि 2026 याच्यामध्ये फार मोठी तफावत ही त्या ठिकाणी आहे। मी मागच्या वेळी आपल्याला त्याचा फरक सुद्धा त्या निमित्तानं सांगितलेला होता। म्हणजे रहिवासाचं कसं त्या ठिकाणी वाणिज्यमध्ये रूपांतर झालं, वाणिज्याचा एरिया कसा त्या ठिकाणी वाढला, किंवा ज्या सार्वजनिक जागा होत्या त्या सार्वजनिक जागा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या जागांमध्ये त्या ठिकाणी वाढ झाली। धार्मिक साठी व्यवस्था होती मागच्या याच्यामध्ये 70 हेक्टरची, ती या नव्या 2026च्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही। त्याचबरोबर अनेक जी समजा आरक्षणं होती ती आरक्षणं जवळजवळ 57 आरक्षणं या शहरावर होती, 57 की 58,
त्याच्यापैकी नगरपालिकेनं 7-8 आरक्षणं गेल्या अनेक वर्षामध्ये विकसित केली, संपादित करून आरक्षित असलेली संपादित करून विकसित केली, पण 50 ती त्या ठिकाणी शिल्लक होती. पण आजचा जो नवा जो DP विकास प्रारूप आराखडा जो प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये 57 पैकी 29 आरक्षणं ही त्या ठिकाणी आज दिसत आहेत आणि 28 आरक्षणं ही त्या ठिकाणी रद्द झालेली आहे. म्हणजे ही 28 आरक्षणं का रद्द झाली, त्याची कारणं काय, याबाबतची माहिती नगररचना विभागानं नगरपालिकेला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 16 नवीन आरक्षणं निर्माण केलेली आहेत, ती कशासाठी आणि त्याचं सर्वे नंबर काय याबाबतची सुद्धा माहिती ही त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर या शहराच्या लागून 2 नद्या प्रस्तावित आहेत, म्हणजे एक जानवली नदी आणि एक गड नदी, आणि त्या निमित्तानं फ्लड लाईन सुद्धा त्या शहरामध्ये त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे फ्लड लाईन पकडल्यामुळे नव्या बांधकामांना परवानगी घेताना फार त्या ठिकाणी अडचणी निर्माण होणार, म्हणजे तशा प्रकारच्या जागा त्या ठिकाणी शहरामध्ये शिल्लक राहणार नाही. त्यामुळे त्या फ्लड लाईन सुद्धा त्याचा सुद्धा पुनर्विचार करावा किंवा ते फ्लड लाईन्स त्या रद्द कराव्यात अशा प्रकारची मागणी आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या स्तरावर आम्ही 3 ठराव या सगळ्या नगरपालिकेच्या ज्या हरकती आल्या जनतेच्या त्या ह्याच्यामधनं 3 ठराव आपण घेतलेले आहेत. की पहिला ठराव घेतला आहे तो आरक्षण हे रद्द करावं, म्हणजे हा जो विकास प्रारूप आराखडा आहे हा पूर्णतः रद्द करावा अशा प्रकारचा एक ठराव आम्ही घेतला आहे. दुसरं, याला स्थगिती मिळावी अशा प्रकारचा एक ठराव घेतलेला आहे. आणि तिसरा ठराव, याच्यामध्ये मुदतवाढ मिळावी अशा पद्धतीचा एक तिसरा ठराव या विकास प्रारूप आराखड्याच्या निमित्तानं आम्ही घेतला. खरं तर याच्यामध्ये कणकवली शहरामध्ये या जे हरकती घेणारे जे शेतकरी आहेत, सार्वजनिक पर्पजसाठी असतील किंवा व्यक्तिगत ह्याच्यासाठी जी पर्पजसाठी ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्या सगळ्या हरकतदारांची सुनावणी ही कणकवली शहरामध्येच त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली. त्याचबरोबर त्यांना नगर रचनामधले कागद, भाग नकाशा आणि प्लॅनिंग नकाशा हे नकाशासुद्धा त्यांना मिळावेत अशा प्रकारची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि नगर रचना विभागाची एक बैठक राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर ही त्या ठिकाणी बैठक व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. की हा नेमका हा प्लॅन कशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केलात किंवा म्हणजे ड्रोन सर्वेनं केलात की स्वतः या कणकवली शहरात फिरून केलात की नगर रचनाच्या ऑफिसमध्ये बसून केलात, हा प्रश्न कणकवलीतल्या नागरिकांना त्या ठिकाणी आहे. अनेक अशा अडचणी आहेत की खाजगी मालमत्ता ह्या सुद्धा सरकारी म्हणून त्या ठिकाणी लाल रंगाच्या रंगानं त्या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्या आहेत खाजगी पण त्या सरकारी म्हणून दाखवलेल्या आहेत. किंवा काही लोकांनी घरं बांधली परमिशन घेऊन, विकास शुल्क भरलेले आहेत, नगरपालिकेचे सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत, त्याचं घर त्या ठिकाणी सुरू आहे, त्या घरावर सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये अस्तित्वात असणारे जे रस्ते आहेत पूर्वांपार, हे सुद्धा रस्ते त्याच्यामध्ये या विकास आराखड्यामध्ये त्यांनी धरलेले नाहीत. म्हणजे ते जर रस्ते त्याच्यामध्ये दाखवले असते, दर्शवले असते तर तो रस्ता त्या ठिकाणी त्या DP मध्ये आला असता, पण तशा प्रकारचे रस्ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकच उदाहरण देतो. रहिवास 1999 मध्ये 82.65 हेक्टर जमीन होती रहिवाससाठी, नाही रहिवास ग्रीन झोन 82.5, पण 2026 मध्ये त्याच्यामध्ये 300.1 हेक्टर 0.11 ही वाढ झाली आहे आणि 218.46 हा रहिवास म्हणून दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे ही नेमकी वाढ कशामुळे झाली? पूर्वी जे 82.65 हेक्टर क्षेत्र होतं ते क्षेत्र आता 218.46 फरकनं त्या ठिकाणी वाढलेलं आहे.
हा एकच बदल तुम्हाला सांगतो. तर याची प्रश्न याचे उत्तर ही उत्तरं आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. आणि जे शहरावर जे झोन्स टाकलेले आहेत, ब्ल्यू झोन्स असतील, या झोनमुळे नेमकी कणकवली शहरवासियांच्या घरपट्टीमध्ये आम्ही जरी एबीसीडी केलेली असेल त्या एरियाची तशा पद्धतीने जरी घरपट्टी घेत असलो, पण या डीपीच्या नव्या नियमामुळे जर ब्लू कलरमध्ये जर त्या ठिकाणी ती जागा दाखवली गेली असेल दाट वस्तीमधली किंवा कमर्शियल म्हणून, तर त्याचा नेमका म्हणजे अशा जागा बाजारपेठेमध्ये आहेत किंवा जिथं डेव्हलपमेंट झालेत अशा ठिकाणी आहे. मग आज जी घरपट्टी जी लोक भरत आहेत तीच भरत असताना लोक त्या ठिकाणी त्याला आक्षेप घेत आहेत. जर ती ब्ल्यू मध्ये आली तर ती घरपट्टी त्या ठिकाणी काय वाढ त्याच्यामध्ये झाली तर ती लोकांचा विरोध त्याला त्या ठिकाणी राहणार आहे. खाजगी जमिनी या सरकारी जमिनी दाखवल्यामुळे डॉक्टर मस्कर एक उदाहरण आहे. डॉक्टर मस्कर यांचं पूर्ण हॉस्पिटल हे लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे. त्यांचं ते खाजगी व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे पण ती लाल रंगामध्ये दाखवलेली आहे. काही रस्ते त्या काळामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीच्या काळामध्ये आम्ही लोकांच्या अशी विनवणी करून घेतले होते, म्हणजे पर्याय म्हणून डॉक्टर मस्कर असेल किंवा चिंदरकरांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता आज कुठंतरी 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा कमीचा आहे, पण ती त्यावेळची गरज म्हणून त्या ठिकाणी लावली होती. पण तो आज 12 मीटरमध्ये त्या ठिकाणी रस्ता दाखवलेला आहे. जर 12 मीटरमध्ये जर रस्ता दाखवला गेला तर तिथली जी आजूबाजूची घरं आहेत ही घरं पूर्णतः नष्ट होणार आहेत, म्हणजे त्यांना तिथं घर त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे काय 18 मीटर जे असे मोठे रस्ते दाखवलेले आहेत तर त्याचं अंतर त्या ठिकाणी कमी व्हावं आणि जनतेला जे आवश्यक आहे त्या पद्धतीनं 9 मीटर 12 मीटर किंवा 6 मीटर अशा पद्धतीनं या रस्त्यांचं त्या ठिकाणी डीपीमध्ये तशा पद्धतीचे रस्ते व्हावेत ही त्या ठिकाणी आमची भूमिका आहे. आणि परत एकदा जी 58 पैकी 29 आरक्षणं दाखवलेली आहे आणि 28 रद्द केलेली आहे, त्याचं नेमकं कारण काय आणि जी 16 नवीन आरक्षणं घातली ती कोणत्या शेतकऱ्यावर घातली आणि त्याचं काय याबाबतची सुद्धा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. खरं तर 30 दिवसाचा कालावधी आता 2च दिवस शिल्लक राहिलेला आहे. आम्ही नगरपालिकेनं याबाबत ठराव घेतला, याबाबत नगरपालिकेनं पत्रकार परिषद घेतली, आता परत दुसऱ्यांदा आम्ही पत्रकार परिषद घेतोय. आणि त्याचबरोबर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय आम्ही ठेवला, त्या विषयावर चर्चा केली आणि आम्ही ठराव सुद्धा तशा पद्धतीचे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तरी सुद्धा तो जो वेळ कमी आहे म्हणजे 30 दिवसाचा आणि म्हणून त्या ठिकाणी मुदत वाढवावी अशी भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या या शहरातल्या अनेक त्या ठिकाणी हरकती आहेत. हा विकास आराखडा शहरवासियांना त्या ठिकाणी मान्य नाही आणि जुने जे रस्ते आहेत जे गेल्या अनेक वर्ष तिथं आपण वापरतो हे रस्ते त्या ठिकाणी डीपीवर दिसत नाही आणि त्यामुळे अनेक जी घरं आहेत आज त्या घरांना सुद्धा त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता जो आता आहे पण डीपीमध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी तो दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या परवानगीबाबतचे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी अधिक जाचक त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे तुमच्या या पत्रकार परिषदेच्या म्हणजे माझ्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी जनतेला एवढंच सांगतोय, 27 तारीख ही पुन्हा शेवटची तारीख आहे याबाबतची हरकत घेण्याची. आपण रितसर हरकत नगररचनाकार ओरस, रितसर हरकत नगराध्यक्ष कणकवली, रितसर हरकत मुख्याधिकारी यांच्याजवळ त्या ठिकाणी घ्या. या सगळ्या हरकतींचा त्या ठिकाणी सुनावण्या घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये योग्यतेचा विचार करून हा विकास जो आराखडा आहे प्रारूप आराखडा हा फायनल त्या ठिकाणी काही महिन्यानंतर त्या ठिकाणी केला जाईल. आणि म्हणून प्रत्येकानं जी आपली हरकत सार्वजनिक आहे ती सार्वजनिकरित्या घ्यावी, व्यक्तिगतरित्या आहे ती व्यक्तिगतरित्या घ्यावी, जेणेकरून तुमच्या त्या अर्जाचा विचार त्या ठिकाणी नगररचना त्या ठिकाणी करेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीचा न्याय मिळू शकतो. आणि आम्ही सुद्धा कणकवली नगरपंचायतच्या वतीनं आम्ही ठराव घेतले, आरक्षण रद्द करा ही आमचा ठराव आहे. दुसरा आमचा ठराव आहे याला स्थगिती मिळावी. तिसरा आमचा ठराव आहे आम्हाला या ठिकाणी मुदत वाढावी. आणि त्याचबरोबर जनतेने जशी हरकती घेतल्या आहेत तशाच पद्धतीचा एक पत्रव्यवहार नगराध्यक्ष म्हणून
या नगररचनाकाराशी आणि राज्य सरकारशी आम्ही त्या निमित्तानं करणार आहोत. आणि जर याच्यातनं जर त्या ठिकाणी त्या गोष्टीचा उलगडा होत नसेल तर कायदेशीर सुद्धा कारवाई आम्ही त्या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये घेऊ. रीट अर्ज जर जागत करता येत असेल आणि नगराध्यक्षांचे जे कायद्याने दिलेले अधिकार आहेत या सगळ्या डीपी प्लॅनच्या संदर्भात त्या सगळ्या अधिकारांचा वापर करून याच्यावर जनतेच्या बाजूनं कसं त्या ठिकाणी होईल हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून मी परत एकदा जाता जाता तुमच्या माध्यमातून सगळ्या कणकवली शहरातल्या नागरिकांना एवढंच सांगतो की 27 तारीख ही शेवटची तारीख आहे हरकती घेण्याची, आक्षेप घेण्याची. तर त्याबाबतच्या हरकती, आक्षेप किंवा काय असतील त्या सूचना आपण सगळ्या जनतेने, नागरिकांनी त्या ठिकाणी कराव्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.